महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या पैशांबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुरावे दाखवणार आहे। तर महिलांनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक विनंती की पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे। ज्या महिलांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तो म्हणजे असं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। मात्र जून 2025चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। जून महिना संपण्यास आता फक्त 3 दिवस या ठिकाणी शिल्लक असताना जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची ठिकाणी शक्यता या ठिकाणी सुरू झालेली आहे। म्हणजेच काय, तर जून आणि जुलै महिन्याचे पैसे हे एकत्र या ठिकाणी येण्याची या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे। कारण जून महिन्याचे पैसे आणि जुलैचे पैसे तुम्हाला एकत्र जमा होतील अशा ठिकाणी मित्रांनो चर्चा सुरू झाली आहे। आता पाहावं लागणार आहे की खरोखर एकत्र येतील का, तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। तर बघा, यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम या ठिकाणी वाढत आहे। म्हणजेच काय, तर जून आणि जुलैचे पैसे एकत्र येतील का, म्हणजेच 3000 रुपये मिळतील का, असाही प्रश्न या ठिकाणी महिलांमध्ये उपस्थित झालेला आहे। आता सर्वात अगोदर ज्या बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळाले असेल त्यांनी पटापट लिहून पाठवा की हो सर, मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे। आणि ज्या माताभगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर, मला मे महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळाले नाही आहे, जेणेकरून तुम्हाला मे महिन्याचे पैसे आणि जूनचे पैसे एकत्रित पाठवले जातील। आणि ज्या माताभगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवायचे की हो सर, मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे। ठीक आहे। आता बघा, यापूर्वी 2 हप्ते तुम्हाला एकत्र जमा झाले होते। तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत जिथे 2 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहे। उदाहरणार्थ, मे 2025चा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाला होता, त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 3000 रुपये तुम्हाला मिळतील अशा ठिकाणी सांगण्यात आले आहे। तेही कधी, तर एकाच वेळेस तुमच्या अकाउंटला जमा होतील। जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकाच वेळेस तुमच्या अकाउंटला जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला काय वाटतं, एकत्रितरित्या 3000 रुपये जमा झाले पाहिजे की 1500 रुपये करून 1500 रुपये तुम्हाला जमा झाले पाहिजे? काय वाटतं, कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। जर का तुम्हाला वाटत असेल की 3000 रुपये जमा झाले पाहिजे तर लिहून पाठवा की सर 3000 रुपये जमा झाले पाहिजे। आणि जर का तुम्हाला वाटत असेल की जून महिन्याचे 1500 रुपये जमा झाले पाहिजे आणि त्यानंतर जुलैचे 1500 रुपये जमा झाले पाहिजे, तर तसंही तुम्ही लिहून पाठवू शकता। तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे। पुढे बघा, यापूर्वीच्या अनुभवामुळे ही शक्यता नाकारता येत नाही आहे, परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचं आहे। आता बघा, महिला व बालविकास मंत्र्यांकडून घोषणेच्या ठिकाणी प्रतीक्षा आहे की नेमकं कधी पैसे मिळतील। बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत स्वतः घोषणा केल्या आहेत, त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होते। मात्र जून 2025च्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आहे। जून महिन्यात संपण्यास अवघी काही दिवस शिल्लक असताना सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणे अपेक्षित आहे। म्हणजेच काय, तर जून महिन्यात संपण्यासाठी फक्त 2 दिवस ठिकाणी उरलेले। जर का या 2 दिवसामध्ये घोषणा झाली तर लगेच तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील। पुढे बघा, आतापर्यंत योजनेचे पैसे कसे आले, तर लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024मध्ये झाली होती। तेव्हापासून आतापर्यंत महिलांना एकूण 11 हप्ते मिळाले। तुम्हालाही 11 हप्ते मिळाले असेल। जर का तुम्हाला 11 हप्ते मिळाले नसेल, 10 हप्ते मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर, मला 11 हप्ते मिळाले नाही, मला फक्त 10 हप्ते मिळाले, मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे। सर, मला मे महिन्याचे पैसे पाहिजे, तुम्हाला मे महिन्याचे पैसे पाठवले जातील। पुढे बघा, जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीत प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आला। या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून ती राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना बनली आहे। मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीलाच जमा झाला होता, परंतु जूनच्या हप्त्याबाबत निर्णय या ठिकाणी निर्माण झालेल्या विलंबामुळे महिलांमध्ये या ठिकाणी अस्वस्थता आहे। म्हणजेच काय, तर तुम्ही जर बघितलं तर खूप या ठिकाणी विलंब होत आहे जूनच्या हप्त्याबाबत, त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता या ठिकाणी पसरलेली आहे। पुढे बघा, जून जुलैचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता, तर यामध्ये सांगितलेलं बघा, जून महिना संपण्यास आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत। अशा परिस्थितीत जूनचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे जून आणि जुलैचे पैसे एकत्रितपणे म्हणजेच 3000 रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। यापूर्वीही असा अनुभव आल्याने ही शक्यता नाकारता येत नाही। तरी सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी महिलांकडून होत आहे। तुम्हाला काय वाटतं, एकत्रित हप्ता जमा झाला पाहिजे की या ठिकाणी वेगवेगळा हप्ता जमा झाला पाहिजे? कमेंट
सेशनमध्ये नक्की लिहून पाठवा. इथे 2 दिवसामध्ये याबाबत मोठी घोषणा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.